ओम श्री सद्गुरु अडाणेश्वर की जय. हरि ओम. जय श्री अडाणेश्वरा. दीनदयाळा भक्तवत्सला हे जगदोद्धारा. क्षणात विघ्ने वारिसी, क्षणात विघ्ने वारिसी देऊनी अंगारा. हरि ओम. जय श्री अडाणेश्वरा. निर्गुण ब्रह्म तत्वजे व्यापुनी चराचरा. जे व्यापुनी चराचरा. तुझ विना अन्य नसेची, तुझ विना अन्य नसेची हे सर्वेश्वरा. हरि ओम. जय श्री अडाणेश्वरा. कृपा प्रसादे होई सिद्धी लाभ खरा. मग सिद्धी लाभ खरा. स्वर्गची लाभे हाता, स्वर्गची लाभे हाता. मुक्ती येई घरा. हरि ओम. जय श्री अडाणेश्वरा. ज्ञान अहंता सांडुनी स्मरता गुरुवरा. तुझ स्मरता गुरुवरा. करिसी पूर्ण मनोरथ, करिसी पूर्ण मनोरथ. सारुनी अंधारा. हरि ओम. जय श्री अडाणेश्वरा. आरती सद्गुरुरायाची सपाची. कृपानिधी गुरुमाऊलीची. स्वजन जनवत्स गाऊलीची. दयाळे सकळ विश्वजननी. पतित मी कष्टविली जननी. परमकाळी जवळ करी बाळ भिववितो काळ. चरणी निज भाळ समर्पित विनंती लेकराची. तुझ्या अपराधी बालकाची. दिव्यांबराय च दिगंबराय नमः. श्री अडाणेश्वर देवराय नमः शिवाय. नमः शिवाय. त्रिवार बंधन तुम्हा करुणी श्री अडाणेश्वरा. स्वभाव पुष्पांजली तुझसी अर्पितो गुरुवरा. सुगंधित फुलाक्षता सह उभा तुझ्या मंदिरा. तुझ्या भजनी कीर्तनी मन रमेल ऐसे करा. माझे रमावे जगी नित्य सांगाती माझ्या असावे. नको गाती माझ्या असावे. अलंकार सद्बुद्धीचा देऊनिया. करा दूर अंधारही मोह माया. तुला प्रिय जे ते मला प्रिय भावे. जगी नित्य सांगाती माझ्या असावे. श्री सद्गुरु अडाणेश्वर की जय. ओम शांती शांती शांती. सगळ्यांनी सर्वांनी स्थान ग्रहण करावे. कृपया सर्व सद्भक्तांनी आपलं आपलं स्थान ग्रहण करावं.
आणि माझं महत्भाग्य की आज या अनाम प्रेमच्या कार्यक्रमाला इथं आमच्याशी आपला सर्वांशी संवाद साधण्याची संधी मला अनाम प्रेमनं मिळवून दिली। तेव्हा सुरुवातीला श्री सद्गुरू अडाणेश्वरांच्या महन मंगलचरणी मी नमस्कार करून उपस्थित सर्व भक्तगणांचं स्वागत करतो। आज इथं ठिकठिकाणहून श्री सद्गुरू अडाणेश्वरांचे भक्त उपस्थित आहेत आणि जेव्हा असे भक्त एकत्र येतात तेव्हा सद्गुरू माऊली प्रसन्न चित्तानं उपस्थित असतात। तेव्हा श्री सद्गुरू माऊली इथं उपस्थित आहेत याचा अनुभव आपणा सर्वांना येईलच। गुरुमाऊली आई इथं उपस्थित आहेत, त्यांना आपणा सर्व भक्तांच्या वतीनं स्नेह भेट, एक प्रेम भेट आता देण्यात येईल। आणि त्याचबरोबर श्री सद्गुरू अडाणेश्वर हा ज्यांचा श्वास आहे आणि ज्यांनी आयुष्यभर हजारो लोकांना सद्गुरू भक्तीचा मार्ग दाखवला, नुसता मार्गच दाखवला नाही तर त्यांचा हात धरून भक्ती मार्गावर त्यांना चालवलं, अशा आपल्या देसाई दादाजींना आज आपण स्नेहपूर्वक आणि प्रेमपूर्वक आपणा सर्वांच्या वतीनं सन्मानाचा फेटा बांधणार आहोत। आमच्या या हट्टासाठी ते तयार झाले, त्यासाठी आपणा सर्व भक्तगणांचे मी आभार मानतो। आपणा सर्वांचा हट्ट होता की त्यांना सन्मानाचा फेटा बांधायचा। आतापर्यंत आपल्याला दिलेलं अनाम अनंत प्रेम स्मरावण अनुभवावा। भक्तगण हो, या बसच प्रतिबिंब असलेला निळाशार विशाल समुद्र आपल्याला दिसतोय आणि त्यावर श्री सद्गुरू अडाणेश्वर प्रसन्न मुद्रेनं आशीर्वाद देताना दिसत आहेत। अनाम प्रेम, प्रेम शिंपीत जा। अनाम प्रेमचा एक अप्रतिम लोगो उजव्या बाजूला एक प्रवाह सागराला मिळताना दिसतोय आणि सागराच्या या सर्वांचा अर्थ जसजसा कार्यक्रम पुढे जाईल तसतसा तुम्हाला उमजतच जाईल। या पडद्यावर लिहिलं आहे की हा श्रद्धाभाव सोहळा आहे। तेव्हा श्रद्धावान भक्तगण हो, हा श्रद्धाभाव सोहळा आयोजन करण्याचं प्रयोजन काय? या सोहळ्याला कोण कोण उपस्थित आहेत? या सोहळ्यामध्ये काय काय कार्यक्रम आहेत? असे अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात आहेत। या श्रद्धाभाव सोहळ्यामध्ये आज इथं आपल्या सर्वांच्या परमपूज्य गुरुमाता आई इथं प्रत्यक्ष उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आपले सर्वांचे देसाई दादाजी आहेत आणि श्री सद्गुरू अडाणेश्वरांच्या सहवासात राहिलेले अनेक भक्त आहेत। या भक्तांचं अनुभव कथन इथं होणार आहे, ज्यामध्ये प्रामुख्यानं श्री सद्गुरू अडाणेश्वर त्यांच्या जीवनात आल्यानंतर काय फरक पडला हे देखील आपल्याला ऐकायला मिळेल। आणि जे भक्त श्री सद्गुरू अडाणेश्वरांच्या सहवासात राहिले ते सुद्धा आपले अनुभव सांगतील।
त्यानंतर